नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या हरभऱ्याची रस्सा भाजी करून दाखवणार आहे. तर आता हिवाळ्यामध्ये खूप अशी हरभऱ्याची ओल्या भाजी येते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान अशी एकदम भन्नाट अशी लागते एकदम. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी बनवणार आहे ओल्या हरभऱ्याची रस्सा भाजी बनवणार आहे. हे रस्सा भाजी खूप छान आणि भन्नाट एकदम लागते, मस्त टेस्टी लागते. तर बघा, मी असे हे हरभरे असे सोलून घेतलेले आहेत. बघा, इथे एक वाटी मी हरभरे घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, आलं, कढीपत्ता घेतलाय फोडणीसाठी, लसूण घेतलाय फोडणीसाठी, तिखट घेतलंय कोल्हापुरी लाल तिखट, मीठ घेतलं आणि एक ओला लसूण घेतला आहे बघा पातीचा. खूप छान टेस्ट येते याने. तर आपण आता मसाला करून घेऊया. इथं आपण आता कुकरला लावून घेऊ. 1-1.5 ग्लास मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये आणि याला एक शिट्टी काढून देणार आहे. इथं बघा आपला कुकर झालेला आहे. छान असं मग असे हरभरे शिजलेले आहेत. आपण आता फोडणी देऊन घेऊया. इथे बघा मी कढई गरम करायला ठेवले. मी 4-5 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं आता गरम होऊ द्यायचं आहे. याच्यामध्ये टाकूया मोहरी. मोहरी चांगली तडतोड द्यायची. इथं बघा मोहरी चांगली तडतडली. जिरं टाकूया. जिरं पण चांगले फुललेच. लसूण टाकून घ्या. लसूण टाकायचं, त्यामुळे रस्स्याला छान चव येते. लसूण पण चांगला कलर चेंज होईपर्यंत तळून घेऊया. हे बघा, लसूण पण आपला कलर चेंज झाला आहे. कढीपत्ता टाकून घेऊया. कढीपत्ता पण चांगला तळून घ्यायचा आहे. इथं आपला कढीपत्ता चांगला तळलेला आहे. आपण याच्यात मसाला बारीक केलेला आहे, लसूण, खोबरे आणि ओल्या पातीचा लसूण बारीक केलेला आहे. ते पण आपण त्याच्यात चांगलं परतून घेऊया. याच्यात टाकूया मीठ चवीनुसार आणि तिखट. 2 चमचे तिखट घेतले. तुम्हाला जसं पाहिजे तसं तिखट घेऊ शकता. याला पण चांगला आपण हे करूया, परतून घेऊया. इथं बघा, याला 1 मिनिटभर परतलेलं आहे. थोडंसं पाणी घालायचं आपल्यासाठी. पाणी थोडं घालून मसाला चांगला शिजवून घ्यायचा. इथं बघा आपले मसाले पण चांगले भाजलेले आहेत. आपण आता हे शिजलेले त्याच्यामध्ये वगैरे टाकून घेऊया. थोडंसं आपल्याला मिक्सरला बारीक करून टाकायचं. इथं बघा मी बारीक केलेले हे हरभरे पण ह्याच्यामध्ये आता घालून घेणार आहे. कारण याला आपण असं बारीक जर करून घातलं तर दाटसरपणा छान येतं बघा, मस्त असा. याच्यात आपण आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि याला 5-6 मिनिटं आपण बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं. इथं बघा आपली छान अशी ओल्या हरभऱ्याची भाजी शिजलेली आहे. बघा काय छान मस्त असं कलर पण आलेला आहे. तर आता आपण सर्व करूया. इथं माझी ओल्या हरभऱ्याची भाजी करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया.